एखादा बाप आपल्या लेकीला एखादी गोष्ट हवी असेल तर काय करू शकतो ही सांगायची गरज नाही. प्रत्येक बाप आपल्या लेकीला जीवापाड प्रेम करत असतो. मात्र अवघ्या 7 वर्षाची आपली लेक जी खेळण्या बागडण्याच्या वयात आहे ती एक दिवस अचानक अंथरुणाला खेळली आणि तिची अवस्था पाहून आई वडिलांना काही कळेना. डॉक्टरांना दाखवलं तर लेकीला SSPE हा दुर्मिळ आजार झाल्याचं सांगितलं आणि तिथूनच सुरू झाली बापाची लेकीच्या उपचारांसाठीची प्रयत्नांची पराकाष्ठा. अगदी भारतापासून ते चायनापर्यंत काय नेमकं घडलं, चला तर मग पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात राहणारे हे आहेत सागर पुजारी. रोजगारासाठी त्यांनी तिथंच एक हॉटेल चालवतात. त्यांना 7 वर्षाची ओवी ही मुलगी रोज शाळेत जायची, घरात वडिलांसोबत खेळायची, अगदी आनंदाचं वातावरण. मात्र अचानक एक दिवस लेकीला SSPE म्हणजे सब एक्यूट स्क्लेरोसिस पॅनिसल्फाइड्स या एका दुर्मिळ आणि गंभीर स्वरूपाचा आजार झाला आणि मुलीची हालचाल हळूहळू मंदावत गेली आणि ओवी अचानक झटके येऊ लागले. घाबरलेल्या आई वडिलांनी तात्काळ उपचारासाठी डॉक्टरांकडे गेले आणि तिला SSPE हा दुर्मिळ आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. आजार कोणता झाला आहे हे तर समजलं, मात्र त्यावरील उपचारांसाठी रिबावरिन हे इंजेक्शन औषध भारतात कुठेही उपलब्ध नसल्याचे डॉक्टर देखील यामुळे हतबल झाले आणि इथूनच सुरू झाली वडिलांची लेकीसाठी औषध मिळवण्याची धडपड. हा दुर्मिळ आजार असल्याने भारतात कुठेही हे औषध उपलब्ध नाही, मात्र औषध जगभरात कुठेतरी मिळेल अशी आशा डॉक्टरांनी सागर पुजारी यांच्याकडे व्यक्त केली. नेमकं काय झालेलं आहे? शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला SSPE म्हणतात. इंग्लिशचा लॉंग फॉर्म त्याला सब अक्यूट स्क्लेरोसिस पॅनिसल्फाइटिस. मराठी नाव तसं नाहीये त्याला. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. अगदीच बाहेरच्या देशा आणि भारताच्या देशाचं जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या पेक्षा, पण तरी अत्यंत दुर्मिळ. साधारणतः 1 लाखामध्ये 2 बालकं सापडतात. शक्यतो बालकांमध्ये आढळतो. त्याचं कारण असं की गोवर नावाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक 9व्या-10व्या महिन्यात किंवा वर्षभरात होतो. थोडे दिवस एक 3-4 वर्ष जातात, 5 वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षणं दिसू लागतात. हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदू पर्यंत हळूहळू पोहोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं. हळूहळू चालणारी मुलं चालायचं बंद होतात, बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात, विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात, त्याला दचकणं म्हणतो. आणि हे दिवसभर रात्रभर कंटिन्युअस असं थोड्या थोड्या वेळाने दचकणं राहतं आणि अधोगती व्हायला लागते. साधारण ठीक होण्यासाठी कुठली औषधं ज्यांना आहे, उपचार पद्धती काय? ठीक होण्याची औषधं दुर्दैवानं अजून तयार झालेली नाही आहेत, पण आजाराचं स्वरूप नियंत्रण करण्यासाठी काही औषधांचा थोडाफार फायदा होतो, पूर्ण नाही. तर त्यातली जी औषधं आहेत, उदाहरणार्थ आयनोसिन प्रानोबेक्स नावाचं एक औषध आहे, रिबाविरिन इंजेक्शन आहे. जास्त फायदा रिबाविरिन इंजेक्शनचा किंवा आयनॉक्सुप्रिनच्या गोळ्यांचा थोडाफार प्रमाणात दिसतो इतर औषधांच्या तुलनेत. बरीचशी औषधं अगदी केटोजेनिक डाएट किंवा बाकीची औषधं प्रयत्न केलेले आहेत, पण त्याचा काही फारसा उपयोग अजून दिसला नाही. काही लोकांना केटोजेनिक डाएटचा थोडाफार फायदा झालेला दिसला, पण ठोस अशी औषधं नाही आहेत. रिबाविरिन नावाचं इंजेक्शनच म्हटलंच तर भारतात ते उपलब्ध नाहीये. गोळ्या मिळतात, पण गोळ्या मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत. तर ते इंजेक्शन तेही आम्हाला मेंदूत द्यावं लागतं. ऑपरेशन करून एक मेंदूत ते रोज इंजेक्शन ते सोडावं लागतं. आतापर्यंत माझ्याकडे जेवढी मुलं आहेत त्याच्यातल्या मी पहिल्यांदाच ओवी त्याच्या पालकांनी वडिलांनी अतिशय मेहनत घेऊन म्हणा किंवा खूप प्रयत्न करून शेवटी त्यांना चायनामध्ये ते इंजेक्शन मिळालं आणि ते आम्ही आता इंजेक्शन देतोय. ऑलमोस्ट एक 1.5-2 महिने झाले आम्ही ते इंजेक्शन चालू केलंय. खूप खराबी तरी नक्की ओवीमध्ये नाहीये, आहे ही पोझिशन मेंटेन आहे. थोडासा फरक म्हणायला काही हरकत नाही नक्की,
कारण अगोदर काहीच ओळखत नव्हती. आता जरा थोडाफार अं, अं, मी म्हणत नाही ओळखते, पण थोडा प्रयत्न करते, थोडा रिस्पॉन्स द्यायला लागले. इथपर्यंत तिची प्रगती आहे. झटके मात्र पूर्ण थांबलेत. आता झटके गेले 1-1.5 महिने अजिबात नाही. तिला जे दचकणं सारखं व्हायचं ते नाहीये. थोडीशी इम्प्रुव्हमेंट होते. पाहूया, मला अजून 1-2 महिने गेल्याशिवाय मला तुम्हाला खात्रीनं सांगता येणार नाही की त्या इंजेक्शनचा आपल्याला कितपत फायदा होतोय. काहीही झालं तरी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ते औषध मिळवणं गरजेचं आहे हे ओळखून सागर पुजारीने देशापासून ते 7 तास समुद्रापार औषधाबद्दलची चौकशी सुरू केली. सुरुवातीला अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया इथे प्रयत्न केले. मात्र या दोन्ही देशात औषध उपलब्ध नसल्याचं त्यांना कळालं. हेच रिबावरीन औषध थायलंड इथे उपलब्ध असल्याचीही त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी थायलंड गाठलं. तिथे बँकॉक शहरात या इंजेक्शनचे फक्त 4च डोस उपलब्ध होते. परंतु तिथेही पोलीस परवानग्याशिवाय हे औषध देता येत नव्हतं. चीनमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध असल्याचं समजलं. मात्र चीनला जायला त्यांच्याकडे पासपोर्ट, विजा यातलं काहीच नव्हतं. अशात त्यांना त्यांच्या एका मित्राने साथ दिली. मित्राने ते इंजेक्शन चीनमधून घेऊन थायलंडमध्ये आणलं आणि थायलंडमधून ते इंजेक्शन भारतात आणलं गेलं. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर मुलीचे उपचार सुरू झाले. ओवीचं वय किती आहे, कधीपासून हा त्रास झाला आणि काय झालं? ओवीचं वय तसं 7 वर्ष आहे आता. म्हणजे या 12 तारखेला तिला 7वं वर्ष चालू होणार आहे, त्याला 12 एप्रिलला. आणि तिला आजार 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता तिला ज्यावेळी झटके यायला झाले, म्हणजे फिट येण्याचं प्रमाण झालं, तेव्हा आमच्या लक्षात आलेलं काहीतरी होतं. त्यानंतर आम्ही विलास जाधव सरांच्याकडे दाखवण्यास आणलं. सदर दाखवल्यानंतर सरांनी EEG करायला लावली. EEG केला, परंतु तिने काही गोळ्या दिल्या, पण त्या गोळ्याने काही उपयोग झाला नाही त्याचा. तिच्या वागण्यात बदल झाला, थुंकणे, मारणे हे वेगवेगळे प्रकार ती करायला लागली. मग कालांतराने तिला एकदा उलटी सुरू झाली. उलटी सुरू झाल्यानंतर कंटिन्युअस उलट्या, तिला सगळे हायर डोस उलटीचे दिले तरी सुद्धा तिची उलटी थांबली नाही. मग तिची ज्यावेळी CHF टेस्ट केली पाण्याची, त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आले, डॉक्टर आम्हाला म्हणले की याच्यावरती काही उपचार नाही आहे. तेव्हा आम्हाला खरोखर धक्का बसला. उपचारच नाही म्हणल्यावरती दुसरं काय झालं, मोठं ऑपरेशन कुठलं असतं, ब्रेनचं तरी चाललं असतं, पण उपचारच नाही. आम्ही हातबल झालो. त्यानंतर मी विलास जाधव सरांकडे आले. सर, काहीतरी करा, माझ्या मुलीला वाचवा सर. सर म्हणले आपण बघू, पण मला जरा आजार कन्फर्म करू द्या. त्यानंतर डॉक्टर उदाने सरांची त्यांनी चिठ्ठी दिली. डॉक्टर उदाने सरांना दाखवलं तर ते बोलले की हा SSPच आहे. परत हातबोल झाला. आम्ही परत सरांच्या पाया पडलो. सर प्लीज म्हणलं माझ्या मुलगीला वाचवा. सर म्हणले हे इंजेक्शन आहे काही रिबावरीन, हे मिळालं तर आपल्याला ठीक, परंतु अनेकदा सरांशी मी बोलतो आणि तुम्ही जाऊन सरांना भेटा. मग मी त्यानंतर मुंबईमध्ये हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो. मुश्रीफ साहेब म्हणलं मला एक विनंती आहे, म्हणलं ते उदानी सरांना फोन करायचा, माझी खर्च करायची जेवढी पाहिजे ताकद आहे, पण ज्याला असतील तेवढे बाहेरच्या देशात असून दे, उपचार करायला लावा. लगेच मुश्रीफ साहेबांनी लगेच फोन लावला. ते काही खर्च करायला तयार आहेत, तुम्ही फक्त त्याचे ट्रीटमेंट प्रॉपर करा. त्यांनी गेल्यानंतर डायरेक्ट चिठ्ठी दिली, रिबावरीन इंटरफेरॉन चिठ्ठी दिली. त्यांनी शोधलं सगळीकडे इंजेक्शन आहे का, इंजेक्शन नाही म्हणजे कागद फेकला सरांनी. इंजेक्शन मिळालं तर ठीक, अन्यथा त्या आयसोजल गोळ्या असतील त्या घाला आणि घरी ठेवा म्हणले. त्यानंतर मी सगळीकडे शोधलं इंजेक्शन काय मला अवेलेबल झालंच नाही. परंतु माझा मित्र होता, त्याला मी सांगितले बाबा मला तू बाहेरच्या देशात असतो, मला इंजेक्शन पाहिजे. त्याने खूप प्रयत्न केले. तर म्हटलं आपण इथे थांबायचं नाही, आपण बँकॉकला जाऊ, बँकॉक हॉस्पिटल आपण बघू ना, सगळं बँकॉक आपण पालतं घालू, पण इंजेक्शन आपण मिळवून देऊ. तुझी मुलगी काय माझी मुलगी काय, ते बाळच आहे. शेवटी आम्ही इथून बँकॉकला गेलो. बँकॉक हॉस्पिटलला गेल्यानंतर ते म्हणले 4 डोस अवेलेबल आहेत, परंतु आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे, तुमच्या भारतातलं सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे पाहिजे. मी त्यांना म्हणलं, त्यांच्या भाषेत ट्रान्सलेटर होता, त्यांना म्हणले मी सर माझी चिठ्ठी आहे, माझे रिपोर्ट्स आहेत, माझ्या मुलगीला हा आजार झाला आहे, त्याला इंजेक्शन नाही म्हणलं देणार. त्यानंतर आमचा मित्र म्हणला औषध कुठे मिळते, त्यानंतर ते बोलले चायनाला गेल्यानंतर त्याने चायनाला त्याच्या मित्राला लावून दिला, कारण आमचा व्हिसा नसल्यामुळे त्याच्या मित्राला पाठवून दिला आम्ही चायनाला. तो घेऊन आला. त्यानंतर माझा मित्र त्या दिवशी रात्री गेलेला, तू घे इंजेक्शन तुझं तू घे. मी त्याला म्हणलेलं की बाबा मला इंग्लिश येत नाही ना, त्यांची थायलंड भाषा मला येत नाही, तर तुला काही टेन्शन नाही, तुम्हाला फोन कर. तसं तर माझ्या मोडकळी भाषेत काहीतरी करत मुंबई गाठली. एकदाची मुंबई गाठली की इतका आनंद मला झाला की खरोखर म्हणलं आता मी यातून पार पडेल.
आता इंजेक्शन सुरू आहेत, प्रचंड खर्च आहे. खर्चाची माझ्या आता कॅपॅसिटी बाहेर खर्च गेला असू दे, तरी पण मी डगमगणार नाही. सगळे मित्र परिवार माझी काही असं नाही, 1,000 2,000 गुगल पे सुरुवात केली आहे मदत करायला. पण मला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य मंत्र्यांनी सांगायचं, मी तुम्हाला 4 वेळा भेटलो माझ्या मुलगीसाठी, तुम्ही साधी माझी दादी घेतली नाही. मी त्यांना म्हटलं, सर माझ्या मुलगीसाठी काहीतरी करावं, तुम्ही हॉस्पिटलला फोन तरी करा. मी काय म्हणून फोन करू असं त्यांचं उत्तर आलं मला. मी काय म्हणून फोन करू ते सांग. साहेब काहीतरी निधी तर द्या म्हटलं त्यासाठी. ते देखील त्यांनी केलेलं नाही. आम्हाला बघितली मान फिरवतात जातात. अहो तुम्ही आरोग्य मंत्री आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं तुमचं पेशंट आहे, आमच्याकडे जरा बघा. इतर पेशंटची वाट बघण्यापेक्षा आमच्या मुलगीवर प्रयोग चालू आहे, काहीतरी मदत होऊन नक्की बाकीच्या 3,000 लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय. माझी आजून विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही खरोखर लक्ष द्या आरोग्यमंत्री म्हणून. राज्य शासनाने आता काय मदत केली? राज्य शासनानं अशी मदत केली पाहिजे की माझ्या मुलगीवर पहिला प्रयोग सुरू आहे. सगळा खर्च माझ्या मते राज्य शासनाने तिचा उचलला पाहिजे अशी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. दिवसाचा खर्च किती आहे तुमचा? दिवसाचा खर्च अंदाजे 23,000 रुपये खर्च आहे. मी हॉस्पिटलला म्हटलं, सर एवढं 11,000 रुपये तुम्ही याचे लावताय, रूमचे लावताय, कारण तिला जनरल वॉर्डला ठेवणं शक्य नाही आहे. तर 11,000 ते डॉक्टरची निसर्ग फी असते, फिजिओथेरपीची असते, असा धरून तुमचा टोटली 11,000 रुपये 23,000 रुपये खर्च असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं. आतापर्यंत माझे 9-10-12 लाख रुपये इंजेक्शन सोडून या हॉस्पिटलला फक्त गेले 40 वर्षाला ते वेगळेच गेले. मला फक्त सांगा, इंजेक्शन जो उपलब्ध केलं त्याचा प्रवास काय होता तो सांगा. मला इथे मिळत नाही समजल्यानंतर तुम्ही काय केलं? मला इथं मिळत नाही समजल्यावरती माझा मित्र बऱ्यापैकी फॉरेनला असतो, त्याला मी म्हटलं मला इंजेक्शन हे पाहिजे, म्हणजे पाया पडतो, म्हटलं मला इंजेक्शन पाहिजे, माझी मुलगी वाचली पाहिजे. माझ्या मुलगीचं एवढं दाखवलं त्याला, तर तो डोळ्यात पाणी काढला. ठीक आहे म्हणलं, आपण आणायचं म्हणला, कुठनं पण जर आणायचं म्हणलं आणायचं. शेवटी मला त्यानं बँकॉकला घेऊन गेला. बँकॉक हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. त्यानं बँकॉक हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं की आम्ही ते देऊ शकत नाही, तुमच्या मुलगीचं आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे आणि या बाकीच्या अदरवाईज ज्या डॉक्युमेंट्स असतात ते पाहिजे. 4 डोस नंतर आमचा काय उपयोग होणारच नव्हता. मिनिमम मला 3 महिने काढायचे, 30 डोस अवेलेबल पाहिजे होते. त्यानंतर मित्राला तिथलं ते चेमून नावाचं त्याचा 2 मित्र आहे, त्याला चायनाला पाठवलं. चायनामधून त्यानं घेऊन आल्यानंतर त्यानं माझ्या जेव्हा हातात दिलं, माझा मित्र आदल्या दिवशी रात्री गेलेला, ते मी ज्यावेळी हातामध्ये घेतलं मला इतका आनंद झाला की मला अक्षरशः डोळ्यातनं पाणी आली की बाबा नक्की माझ्या मुलगी नक्की औषधानं बरं. आणि माझा ठामपणे विश्वास आहे माझी मुलगी बरी होणार म्हणजे होणार. साधारणतः त्या इंजेक्शनची किंमत चायनामध्ये औषध स्वस्त मिळते. 3 लाख रुपये त्यांनी 3 डोसेसचे 3 पॅकेटचे, एका पॅकेटमध्ये 10 इंजेक्शन असतात. सध्या तिच्या मेंदूमध्ये हे इंजेक्शन दिले जात असून 90 दिवस तिला या उपचारासाठी लागणार आहे. त्याकरता गेल्या 1.5 महिन्यापासून ती रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. विशेष म्हणजे मुलगी उपचारासाठी आता प्रतिसाद देऊ लागली आहे. मात्र शोकांतिका म्हणजे इतक्या दुर्मिळ आजारावर आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच एक मुलगी झुंज देत असताना याकडे आरोग्य मंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. इन्शुरन्स कंपनीने देखील हा आजार दुर्मिळ असल्याने हात वर केले. सागर पुजारी यांनी आरोग्य मंत्र्यांपासून ते अनेक वरिष्ठ नेत्यांपर्यंत भेट घेतली, मात्र काही नेत्यांकडून त्यांना प्रतिसाद मिळाला. लेकीच्या उपचारासाठी सागर पुजारी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. उपचारासाठी त्यांनी स्वतःची जमीन देखील विकली. अनेक मित्रांनी मदत केली. आजारावर तब्बल 20 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. रोजचा मोठा खर्च आहे आणि आता सागर पुजारी यांना मदतीची गरज भासू लागली आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उपचारांमध्ये आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा आणि मागणी पुजारी कुटुंबियांनी सरकारकडे केली आहे.